पंचायतचा हा वसुली हे बघा, ही घरपट्टी आहे. हां, म्हणजे या सर्व घरपट्ट्या जवळजवळ 106 ते 150 आहेत बघा. म्हणजे एकच नाही मिळत. ह्याने काय केलं, सर्व डुप्लिकेट पावत्या बनवल्या आणि घरपट्टी लोकांना दिल्या. ह्याला अधिकार आहे का? हा वसुली कर्मचारी आहे का? अधिकार कोणाला आहे? सचिव किंवा वसुली कर्मचारी. आमच्याकडे वसुली कर्मचारी आहेत ना. मग ह्याने किती घोळ केलेला आहे. आमची जी आमचं वसुली कर्मचारी आहेत, ही आमची छापील आहे. हे बघा, आमच्या घरपट्टीचं कसं आहे फॉर्मॅट, छापील, आणि हे डुप्लिकेट पावत्या त्यांनी बनवल्यात. ह्याने परस्पर पैसे खाल्लेले आहेत या घरपट्ट्यांचे. मागील ज्यावेळेस 22-23ला आमची सत्ता आली, हे प्रमोद शेलार हे आमच्याच पॅनलमधून आलेले होते. 1 वर्ष पूर्ण गेला तरी सरपंच हा कोणत्याच कामाला, म्हणजे असं सगळं हेच करायचं, फक्त काही चेक काढा, हे काढा, याच्या व्यतिरिक्त हा कोणत्याच कामाला प्राधान्य देत नव्हता. ते छत्रपती शिवाजी महाराज असो, भगवान बिरसा मुंडा गार्डन असो, स्टेज असो, रस्ता असो, जे विकास झाली त्या प्रत्येक विकासाला याने अडथळा घातलेला आहे. म्हणजे त्याने कसं केलं आहे, तो समोर येत नाही, तो फक्त सीओना बीडीओना लेटरबाजी करतो. नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सफाळे भागातील ग्रामपंचायत माकणे या ठिकाणी, आणि आपल्यासोबत आहेत ग्रामपंचायत माकणेच्या उपसरपंच आदरणीय तनुजा घरत मॅडम. तसेच त्यांच्यासोबत आहेत मॅडम, आपलं नाव सांगा. अरुणा दीपेश तरे. आपण सदस्य आहात? हो. नमस्कार ताई दोघांचं. आजच्या बातमीपत्रामध्ये तुमचं पुन्हा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. ताई, आपल्या ग्रामपंचायतमध्ये जो काही भ्रष्टाचाराचा विषय आहे, तसेच आपले ग्रामपंचायत माकणे या ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय शेलार सर, त्यांच्यावरती काही तुम्ही आरोप लावलेले आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही या गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहात. काय नक्की तुमचा मुद्दा आहे? नमस्कार, मी तनुजा घरत, माकणे ग्रामपंचायत उपसरपंच. विद्यमान प्रमोद शेलार हे सरपंच आहेत माकणे गावचे. आम्ही 2022-23मध्ये आमची सत्ता आलेली आहे. त्याच्या अगोदर जवळजवळ 35 वर्ष ही सत्ता बहुजन विकास आघाडीचे उपसरपंच दिलीप तरे ह्यांच्या हातातच होती. ह्याचं म्हणजे सत्ता पलटी ही आमची आता म्हणजे बऱ्याच वर्षातून झालेली आहे. त्याच्यामुळे कसं होतं ना, का आम्हाला काम करण्याची खूप म्हणजे इच्छा होती, कारण आमच्या गावात विकास हा झालेलाच नव्हता कधी पण. सगळं म्हणजे एवढं कामाचं किंवा काही असं तुम्हाला दिसणारच नाही. हा तुम्ही गाव बघा, ह्याच्या पूर्वीचा गाव बघा, आणि मी केलेला विकास बघा 3 वर्षात. 25 वर्षात जे केलेलं नाही ते मी करून दाखवलेलं आहे, कारण तसं माझा जाहीरनामा पण होता आणि मी लोकांना तशी आश्वासनं दिलेली. म्हणून मी ज्या दिवशीपासून आली त्या दिवशीहून फक्त काम आणि काम. तो कसाही असू दे, मला संघर्ष करून करायला लागला ना, तरीसुद्धा मी केलेलं आहे. मागील ज्यावेळेस 22-23ला आमची सत्ता आली, हे प्रमोद शेलार हे आमच्याच पॅनलमधून आलेले होते. 1 वर्ष पूर्ण गेला तरी सरपंच हा कोणत्याच कामाला, म्हणजे असं सगळं हेच करायचं, फक्त काही चेक काढा, हे काढा, याच्या व्यतिरिक्त हा कोणत्याच कामाला प्राधान्य देत नव्हता. त्याच्यानंतर त्याने काय केलं माहिती आहे का, एक दिवशी त्याने बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला, आणि ज्या दिवशी त्याचा प्रवेश झाला त्या दिवशीच त्याने मोठं कांड करायला सुरुवात केली. त्याने कोणत्याही ग्रामसभेचा ठराव नाही किंवा मासिक सभेचा ठराव नाही, 180 एकरची NOC दिलेली आहे. आणि त्याचं काहीच इथे म्हणजे चला आपण सांगतो गावासाठी कोणी पण काहीतरी देणग्या देईल, विकासक आहेत ते, गावाच्या विकासासाठी त्यांना देणं लागतं किंवा ते स्वकशीने देत असतात. 180 एकरला एकही काहीच नाही, शिवाय ग्रामसभेचा ठराव नाही. हाच प्रश्न मी ग्रामसभेत पुन्हा विचारला आणि मासिक सभेत पण विचारला की हा ठराव आपला झालेला होता का. मी सर्व सदस्यांना विचारला, या सदस्य मॅडम आहेत अरुणा तरे, यांना विचारा, हा ठराव झालेला होता का, तुम्हाला माहिती आहे का.
180 एकरचा ठराव झालेला होता का आपला? नाही झालेलं. कोणत्याच तशी व्हिडिओ आहे माझी, मी कॅन्सल केलेलीची व्हिडिओ आहे, त्याच ग्रामसभेचा ठराव आहे दिलेला आहे. मग एवढं समजा ह्याचं प्रेम कसं काय बरं जागतं, ह्याचे रिलेशन कसे आहेत आणि हे खिसे कोणी भरले, एवढा साधासुद्धा माझा त्याला प्रश्न आहे. शिवाय हा प्रत्येक कामात अडकाठी घालतो. प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज असो, भगवान बिरसा मुंडा गार्डन असो, स्टेज असो, रस्ता असो, जे विकास झाली त्या प्रत्येक विकासाला याने अडथळा घातलेला आहे. म्हणजे त्याने कसं केलं आहे, तो समोर येत नाही, तो फक्त सीओना बीडीओना लेटरबाजी करतो. इथे येण्याची म्हणजे तो येतच नाही का समोर का हे काम बंद करा. बिरसा मुंडाचं ज्यावेळेस काम चालू होतं ना, भगवान बिरसा मुंडांचं, त्यावेळेस गार्डनचं काम चालू होतं. आम्ही उद्घाटन वगैरे केले. परेड सर आलेले, ते आपल्या एकता परिषदचे अध्यक्ष आहेत ते आलेले इथे, त्यांनी त्याचं उद्घाटन केले. त्याच दिवशी ह्याने तिथे नोटीस लावली का हे बेकायदेशीर गार्डन आहे भगवान बिरसा मुंडांचं, इथे गार्डन होणार नाही. पण त्यावेळेस मी पोलिसांना पण ठराव वगैरे दाखवले आणि त्या गार्डन बांधायला मी स्टार्टअप केला. कारण माझ्याकडे त्याचा ठराव होता, तो ग्रामसभेचा ठराव होता आणि त्या ग्रामसभेला 156 लोकं होती. 156 लोकांमधून जे आमचे आदिवासी बांधव असो, काही असो, ह्या सगळ्यांच्या मिळून हा गावाचा ठराव, आणि कोणी गावकरी नाही ना आले अडवायला. एकटा सरपंच आला, जो की पेसा ग्रामपंचायतचा सरपंच आहे. त्याने त्या भगवान बिरसा मुंडा गार्डन बांधायला मोठं नेतृत्व करायला पाहिजे होतं, अपेक्षा होती ती, पण ह्याने काहीच केलं नाही. उलटं तो सांगतो का हे अनलिगल आहे, इलिगल आहे. तरी पण सुद्धा मी गार्डन बनवलं. मॅडम मला एक सांगा की आपली ग्रामपंचायत ही पेसा कायद्या अंतर्गत येत आहे. भारतीय संविधानानुसार अधिकार आदिवासी समाजाला ही जी जागा भेटलेली आहे सरपंच, थेट सरपंच, त्याच्यामध्ये तो व्यक्ती आपला सरपंच हा आदिवासी समाजाचा असून सुद्धा आदरणीय क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचं स्मारक बांधण्यास का विरोध करत होता? त्याला पण कारण आहेत बघा. मी मागेच त्याची एक न्यूज ऐकली, त्याच्यात तो बोलला मी आदिवासी समाजाचा आहे. मला त्याला हाच प्रश्न विचारायचा आहे का तू आदिवासी समाजाचा सरपंच आहेस ना, पेसामधून निवडून आलायस. आज तू भगवान बिरसा मुंडा म्हणजे हे क्रांतीवीर आहेत, जे आदिवासी बांधवांसाठी त्यांनी मोठा लढा दिलेला आहे. आणि हे जे पेसामधून तुम्ही निवडून येत आहेत, हे कशामुळे येतात? त्यांनी ते अधिकार मिळवून दिलेत म्हणूनच ना. तुम्हाला जर अधिकार एखादा क्रांतीवीर देतोय आणि त्याला तुम्ही सांगतात का इथे स्थान नाही भेटणार गावाच्या नाक्यावर, त्याचं मूळ कारण काय माहिती आहे का? जे त्याच्या मागे आहेत, समजा आता त्यांनी जे प्रवेश केला आहे, आता समजा आमच्या आगरी समाजाचे हे करा, ह्यांना काय गावाला समजावून द्यायचं होतं का ही पेसा ग्रामपंचायत आहे ना, पण ह्यांचं त्यांच्या फ्रंटला नको, कुठे पण बांधा, डोंगरीवर बांधा, कुठे मागे बांधा, पण नाक्यावर नको का, तर त्यांचं वर्चस्व होईल अशी इच्छा होती. आणि त्याला त्याने हे दिलं, प्रोत्साहन दिलं. मॅडम एक हाही आरोप होत आहे की आपण प्रत्येक मासिक सभेमध्ये स्वतःच्याच मतानुसार या ठिकाणी ठराव पारित करायचे आणि स्वतःचा मनमानी कारभार करायचा, असं त्या सरपंचाचा आरोप आहे. तर मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही या ठिकाणी सदस्य म्हणून आहात, असा काही कृत्य प्रकार आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभेमध्ये झालेला आहे का? नाही, तसं सगळ्यांनी म्हणजे सांगितलेलं की काम करायचं, असं म्हणजे सगळे बोललेले की करायचं, त्यांचं एकटीचंच नव्हतं मत, ओके. सर्वांचं. त्यावेळेस तुमचं सर्व सदस्यांचं मत होतं, तसेच त्याच्यासोबत ग्रामसेवक सुद्धा यांचं सुद्धा मत असेल. हो हो. मग असं कधी झालं होतं की मॅडमने स्वतःच काहीतरी असं बनाव बनवून स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थापोटी असं कोणतं काम ठराव मजुरीने केलेलं आहे, असं काही प्रकार आहे? नाही, असं काहीच नाही, सगळ्या मिळूनच झालेलं आहे. तसेच मॅडम मला तुम्हाला दुसरा प्रश्न करायचा आहे की त्यांचं हे मत आहे की मॅडमने विकासाच्या नावाखाली ग्रामपंचायतचं लेटर हॅड हा बनावट बनवलेला आहे. हा खोटा प्रकार आहे की खरा प्रकार आहे, काय प्रकार आहे? खोटा आहे हा. मॅडम तुम्ही याबद्दल काय बोला? याच्याबद्दल आता तुम्हाला उत्तर देतं. आज हा सरपंच म्हणजे तू 10वी शिकलेला आहेस ना, सुशिक्षित सरपंच म्हणून आम्ही पण निवडून आलेला होता. कारण एवढ्या वर्षात 7वी पासच्या वर सरपंच आलेलेच नव्हता. आम्हाला पण एक मोठा अभिमान वाटत होता की चला आमचा सरपंच सुशिक्षित आहे. असं वाटलं नव्हतं की ह्याला काही वाचता येते की नाही, हा म्हणजे डोळे मिटून सह्या करतो. आता बघा, माझा जो हे आहे लेटर हेड हा वैयक्तिक आहे.
माझ्या लेटर हेडवर फक्त ग्रामपंचायत माकण्याची मी उपसरपंच आहे, पण मी माकणे ग्रामपंचायतीचीच उपसरपंच आहे, म्हणून मी माझ्या लेटर हेडवर माकणे ग्रामपंचायतचं उपसरपंच असंच टाकणार ना. पण लेटर हेड तपासा ना तुम्ही. ग्रामपंचायतचा लेटर हेड हा वेगळा आहे आणि माझा वैयक्तिक लेटर हेड हा वेगळा आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. जर सरपंच त्याला कुठे काम करायला हे करत नाही तर मी विनंती अर्ज करू शकते ना. मी करू शकते की नाही हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारते. पण मी ग्रामपंचायतच्या शिक्क्यावर कोणताही म्हणजे आदेश उपदेश केलेला नाही मिळत आणि मी फक्त विनंती अर्ज कोणालाही केलेले आहेत. आणि मी कोणाला म्हणजे असं का बाबा हे केलंच पाहिजे, नाही हे झालंच पाहिजे, हा प्रकार माझ्याकडून घडला पण नाही. तो सांगतो एक त्याने ते न्यूजमध्ये टाकलेलं होतं का रेवती बिल्डर्सला. तुम्ही ते रेवती बिल्डर्सला जो मी लेटर दिलं आहे त्याच्यात मी काय लिहिलं आहे माहिती आहे का? मी लिहिले आहे का आमच्या ग्रामपंचायतचे तुम्ही रहिवासी आहात, तुम्ही 3 वर्ष झाली, तुम्ही 2 ते 3 वर्ष झाली तुम्ही घरपट्टी भरलेली नाही मिळत. आमचा एकमेव माध्यम असं आहे की आम्ही ग्रामपंचायतीची सुधारणा ही स्वनिधीतूनच करू शकतो. बाकीचे निधी आम्हाला म्हणजे येतात पण त्याच्याने होणार नाही. आणि जो स्वच्छता आहे किंवा गावाचं पाणी आहे ह्याच्यासाठी बिलं पण भरावी लागतं. तर तुम्ही ती 3 वर्षाची थकीत घरपट्टी भरा आणि ती पण आमचे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी पण येतील, आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, हे विनंती अर्ज तिकडे टाकलेला आहे. ह्याच्यात मी काय गैर केलं? मी असं बोलली का मी स्वतः येईल आणि वसुली करील? नाही ना. मी काय बोलली, आमचे कर्मचारी येईल, माझा जो अधिकारच नाही मिळत, मला वसुली करण्याचा अधिकार आहे का? नाही ना. मी तिथे स्पष्ट लिहिले. मग हे वाचत का नाही? मी अधिकाऱ्यांना पण विचारते का ज्या वेळेस माझ्या फायली पुढे जातात त्यावेळेस तुम्ही हे वाचत की नाही? का मी विनंती अर्ज केला आहे ना. आणि मला असं थकीत, मी लोकप्रतिनिधी आहे तर मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे, तर मी सांगू का नको? जर सरपंचाला काहीच पडलेलं नाही म्हणजे त्याला काय गावाचा विकास हो न हो आपलं पोट भरते ना. खोटे एनओस्या देऊन काही करून तुमची पोटं भरतात, पण मला पोटं भरणारा सरपंच नकोच पाहिजे ना. तू पोट कशाने भरशील? जेवणाने भर, गावाचा पैसा खाऊन नको भरू. मॅडम, या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेस तुमची सत्ता या ठिकाणी आली, हे इकडे बस, ज्या वेळेस तुमची या ठिकाणी सत्ता आली त्या पॅनलमध्ये आदरणीय आताचे विद्यमान सरपंच प्रमोद घरत सर सुद्धा होते, प्रमोद शेलार सर सुद्धा होते. मग जे तुम्ही जाहीरनामा, जो तुमचा विकासाचा जाहीरनामा होता तो घेऊन आता तुम्हाला जो लोकांनी विश्वास दाखवलेला आहे त्यानुसार तुम्हाला आता हे विकासाची कामं करायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. मग आता असं काय घडलं की त्याच्याने हा जाहीरनामाची विकासाची कामं सुरू असताना आपल्या सरपंचाला अविश्वास दाखवा लागला? आता काय, मागील जी सत्ताधारी होते त्यांनी कोणताही विकास केलेला नव्हता. आज जो 3 वर्षात विकास होतोय ना त्यांना खूप म्हणजे असं वाईटच वाटतं. कारण जे आपण करू शकलो नाही ती एक महिला किंवा त्यांचे सदस्य करू शकतात. आता मला तर ह्याच्यात तुमच्या म्हणजे समोर एक मीडियासमोर पण एक प्रश्न विचारायचा. जे सदस्य आमच्या पॅनलमधून निवडून आलेले त्या सदस्यांनी ही सत्ता येण्याच्या अगोदर भ्रष्टाचार, मागील उपसरपंचाने भ्रष्टाचार केला हे डायरेक्टली व्हॉट्सअपवर टाकून यांनी मतं मिळवली. बरोबर, निवडून आले तुम्ही, पण तो भ्रष्टाचार काढायचा कोणी? तो मी एकट्या मीच काढायचा का? तुमचे अधिकार आहेत की नाही? ह्यांची काय सेटिंग झाले ते मला सगळे सेट होणारच झाले मला वाटतं. म्हणजे जे मला मदत करत नाही, पुढे येऊन समजा मला विरोध करतात, हे सेट झाल्यासारखंच झालं ना. मग तुमच्या जाहीरनाम्यांचा उपयोग काय? मी त्यांना तो प्रश्न पण विचारला. आज तुम्ही माझ्या जोडीला हे एवढं भ्रष्टाचार होतोय, हा सरपंच एवढा भ्रष्टाचार करतो, त्याला तुम्ही का नाही प्रश्न विचारत? तुम्ही तर त्या मुद्द्यावरच निवडून आलेत ना का मागील उपसरपंचाने किती भ्रष्टाचार, आज तुम्ही त्यांना जाऊन मिळाले. अरे म्हणजे हे ग्रामपंचायत म्हणजे काय पैसा खाण्याचं साधन नाही मिळत. मला आपले अजित पवार जाताना बोलूनच गेले, राजकारण खूप वंगाळ आहे. ठीक आहे, राजकारण वंगाळ आहेच, पण आपण राजकारण नाही करायचं मिळत, आपण समाजकारण करायचं आहे. ही एक गोष्टीसाठी आपण निवडून आल्यात आणि लोकांनी आपल्याला विश्वास का दिलेला आहे? आज साध्यासुध्या मताने आपण आलेलो नव्हतो, आम्ही 150+ मताने आलेलो आहेत. म्हणजे लोकांनी आम्हाला चांगला कौल दिलेला. का दिलेला? तर ह्या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध लढण्यासाठी दिलेला. त्यांना माहिती होतं की गाव खूप लुटलेलं आहे आणि 25-30 वर्षात गावाची खूप वाट लागलेली आहे, हे सगळ्यांना कळतं. पण ते काढायचं कोणी?
जे सदस्य आमच्या पॅनलमधून आले त्यांनी तरी एक शब्दाने बोलायचं. आजहीपर्यंत आणखीन 2 सदस्य आहेत, एक शब्दाने सुद्धा बोलत नाही किंवा मी जिथे काम करते तिथे ते हजरसुद्धा राहत नाही. का तर हे सगळं सेट झालेले आहेत. असंच मला त्यांच्यावर पण आरोप करायचा आहे. सर मला सांगा तुमचं नाव काय? नमस्कार सर, जय महाराष्ट्र. माझं नाव सूरज काठे, माकणे ग्रामपंचायत सदस्य, तसंच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा उपशाखा प्रमुख. सर आता जे तुमचे विद्यमान सरपंच आहेत आदरणीय प्रमोद शेलार सर, ज्यांनी तनुजा घरातील मॅडम होते जे काही खोटे आरोप लावले नाहीत आणि तुम्ही त्या पूर्ण ग्रामपंचायत बॉडीमध्ये तुम्ही पण सुद्धा सदस्य आहेत, विद्यमान सदस्य आहेत. तर अशा मासिक सभेमध्ये सरपंच किंवा उपसरपंच याच्यामध्ये जो काही दुवा जो गावाचा विकास केला जातो, जो ठराव पारित केले जातात, तर अशा वेळी असे कोणते ठराव झालेत का की त्यामध्ये तनुजा मॅडमने असं स्वतःच्याच ह्याने तुम्हाला सर्वांना सांगून की हेच केलं पाहिजे तेच असं मनमानी कारभार झालेलं असं वाटतं तुम्हाला? जे काय असतं ठराव ते मासिक सभेतच होतं आणि तिकडे सर्व उपस्थिती असतात सर. त्याच्यामध्ये ग्रामसेवक असतो, सरपंच असतो, उपसरपंच असतो, सर्व सदस्य असतात आणि त्यानुसार तो ठराव पारित होतो आणि तो ठराव सर्वानुमतेच मंजूर असतो सर. जसं की आता गार्डन झालं, जसं की आता स्टेज झालं, जसं की आता आरो झालं, परंतु ते सर्व ठराव पारित होऊनसुद्धा त्याच्यानंतर त्यांनी ती क्रिया केलेली आहे की त्यांना अडथळा निर्माण करा किंवा काहीतरी त्यांचं काम थांबेल असं कृत्य करा, असं सर होत असतात सर. सर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण प्रत्येक ज्यांची प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन हा पूर्ण शासन प्रशासन पूर्ण देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये ज्यांची ख्याती आहे असे महाराजांचं नाव आणि या महाराजांचं स्मारक जर समजा आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने होत असेल तर ते एक अभिमानाची गोष्ट आहे. हो सर. तसेच पेसा अंतर्गत जी काय आपली ग्रामपंचायत आहे, पहिलं प्राधान्य मॅडमने किंवा तुम्ही सर्वांनी भारतीय संविधानानुसार जे संविधानिक अधिकार पेसा ग्रामपंचायत आहेत त्यानुसार थेट सरपंच निवडून आलेला आहे आदिवासी समाजाचा. मग हा गौरवशाली इतिहास किंवा हा गौरव इतिहास जो क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी जो दाखवला या पूर्ण देशाला, त्यांचंही स्मारक तसं त्यांच्या नावाचं उद्यान आपल्या ग्रामपंचायत मध्ये होत आहे. तर अशा वेळी आदिवासी समाजाचा व्यक्ती हा सरपंच असून सुद्धा अशा गोष्टीला का बरं विरोध करत आहेत, काय कारण असू शकतं? मला वाटतं बाकीचे आहेत त्यांना की सांगणारे की असं करू नको तसं करू नको, अशा मला वाटतं असं. परंतु सर एक खंत वाटते की माझ्या समाजाचा असूनसुद्धा, आदिवासी समाजाचा असूनसुद्धा जर पुढाकार घेत नसेल अशा गोष्टीला की जेणेकरून ज्यांनी आपल्यासाठी लढा दिला, ज्या क्रांतिवीरांनी, जे भगवान बिरसा मुंडा त्यांनी लढा दिला आपल्या समाजासाठी, असे पुढच्या पिढीला कळावे अशी त्यांची आज माकण्यामध्ये आपण प्रतिमा उभारणार होतो. पण काही लोक आहेत की मोजकीच लोक आहेत की त्यांना म्हणजे सपोर्ट करत नाही किंवा त्यांना सहकार्य करत नसतील. सहकार्य करत नाही. आता जो वर्ष आहे 2025-26 त्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची 150वी जयंती पूर्ण या जगामध्ये साजरी. आणि अशा वेळी जर तुम्ही एक उपक्रम घेतला असेल की एक त्यांचं आदर किंवा त्यांचं प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्मारक बांधूया जेणेकरून तो भविष्यामध्ये आपल्या समाजाला एक प्रेरणा देईल, एक आदर्श असेल. मग आपल्या सरपंचांनी हा केलेला अपमान नाही का असं वाटतं का तुम्हाला? हो सर, साहजिकच आहे की आपल्या म्हणजे आदिवासी समाजाचा सरपंच असून सुद्धा त्यांनी पुढाकार केला पाहिजे होता. पण माननीय तनुजा बबन घरत ह्या मॅडमनी पुढाकार घेऊन एक आदिवासी समाजाला कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या प्रयत्नाला माननीय सरपंच साहेबांनी थोडासा गालबोट लावलेला आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांनी असं करावं नाही, कारण की ही गोष्ट तुमच्याकडून घडायला पाहिजे होती. ती आज मॅडमनी पुढाकार घेऊन करायला लावली होती, परंतु त्याला थोडंसं गालबोट लागलेलं आहे. मॅडम आता एवढं गंभीर आरोप तुमच्यावरती केलेले आहेत, मग यापुढे तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार कुठे केलेली आहे का? हां सर, त्यांनी गंभीर आरोप म्हणजे त्यांनी आत्ताचा जो मोठा घोळ केलेला आहे ना, तर हे बघा आमच्या माकण्या ग्रामपंचायतचा हा वसुली, हे बघा ही घरपट्टी आहे. हां म्हणजे या सर्व घरपट्ट्या जवळजवळ 106 ते 150 आहेत बघा. म्हणजे एकच नाही मिळत. ह्याने काय केलं, सर्व डुप्लिकेट पावत्या बनवल्या आणि घरपट्टी
लोकांना दिल्या. ह्याला अधिकार आहे का? हा वसुली कर्मचारी आहे का? अधिकार कोणाला आहे? सचिव किंवा वसुली कर्मचारी. आमच्याकडे वसुली कर्मचारी आहेत ना. मग ह्याने किती घोळ केलेला आहे. आमची जी आमचं वसुली कर्मचारी आहेत ही आमची छापील आहे. सॉरी, हे बघा आमच्या घरपट्टीचं कसं आहे फॉर्मॅट छापील, आणि हे डुप्लिकेट पावत्या त्यांनी बनवल्या आहेत. ह्याने परस्पर पैसे खाल्लेले आहेत या घरपट्ट्यांचे, सर्व डुप्लिकेट. म्हणजे एवढेच नाही मिळत, आता तर मला कितीतरी घरपट्ट्या अशा मी जिथे हे जेव्हा उघडकीस आले ना, मला प्रत्येक हे आपले फ्लॅटधारक वगैरे आणून दाखवतात, मॅडम आमच्या पण योग्य आहेत की चुकीच्या आहेत. मग मला आता काय सांगायचं ह्याला कोणते अधिकाराने आहे? याने तर म्हणजे सुसाट सुटलेला आहे, कारण ह्याच्यावर कारवाया होत नाही ना. यांना काय सवय का पडले माहिती आहे का? जर का मी सांगते ना, आम्ही CO साहेबांकडे पण तक्रार केली. हे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी ते बोलले का आम्ही येऊ 5-6 दिवसात, पण ह्या कारवाया करायला कितीतरी म्हणजे दिरंगाई लागते, आणि ह्याच्यात कागदपत्र सेट होण्याची पण भीती असते. हे मला मुख्य कारण आणून द्यायचं आहे, पण त्याचा विचारच करत नाही. तसंही आम्ही पोलीस अधिकाऱ्यांकडे पण तक्रार केलेली आहे. त्यांनी पण पुढाकार घेऊन, इथे भ्रष्टाचार झालेला आहे ना, पैशाचा गोळा आहे. अरे आता जर गळ्यापर्यंत आलंय तर ते पूर्ण जाईपर्यंत गाव विकलं जाईल ना. तुम्ही भ्रष्टाचार हा एवढा उघड करतो, तुमच्याकडे पुरावे देतो, मग पोलिसांनी पण का माघारपण घ्यावी? तुमचे अधिकार आहेत त्याचा का नाही तुम्ही वापर करत? तुम्ही चांगल्या कामासाठी किंवा एक शासनाचा पैसा म्हणजे शासनाच्या पैशाचा कुठे अपार न होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या ना. तुम्ही इतर गोष्टीत फटकन येतात. कोणाला जरी काही केलं न केलं त्याचा प्रूफ न करता त्याला अटकवू शकतात तुम्ही, बरोबर आहे ना. मग तुम्हाला आम्ही प्रूफ देतो तरीसुद्धा का थांबतात तुम्ही? तुम्ही बोलते प्रशासन करेल. अरे प्रशासनाचं कारवाया व्हायला वेळ लागतात. मी मागील उपसरपंच दिलीप तरे ह्याच्याकडे म्हणजे भ्रष्टाचारीची फाईल टाकली, त्याच्यासाठी मला 3 वर्ष लागलेले आहेत. मला माहिती आहे ते लेटच होतं आहे सगळं, कारण इथे सगळे सेट होत असतात. माझा हा गंभीर आरोप पण आहे, कारण तसं माझ्या बाबतीत घडलेलं पण आहे. आता तुम्हाला मी सांगते, मागील उपसरपंच दिलीप तरे ह्याची मी धर्मादायुक्तकडे आमच्या मंदिराचं एक प्रकरण होतं, त्याच्यात मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे ह्या मंदिराच्या बाजूला एक हॉल पण आलेला होता 15 लाखाचा. तिथे तुम्हाला हॉल दिसतो का कुठे? जो हॉल कोणता होता माहिती आहे का? पर्यटन स्थळमधून तो ह्याच्यातून आलेला पर्यटनासाठी. तो हॉलच नाही मिळत, बरोबर. ते 15 लाख कुठे गेला, तो कुठे हॉल कोणाला काही दिसतच नाही. त्याच्यावर एकदा मी न्यूज पण दिलेली का हॉल गेला कुठे. मी अधिकाऱ्यांकडून सर्व काढून पण आणलं. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे? हा हॉल आहे असं त्यांनी तिकडे लिखित प्रमाण दिलेलं आहे मला. हे किती म्हणजे अधिकारी पण किती सेटअप आहेत हे बघा तुम्ही. मग मी त्यांना प्रश्न विचारला, तशी व्हिडिओ पण आहे. मागील शिंदेसाहेब म्हणून कोणीतरी हे होते मुख्य कार्यकारी आपले, त्यांच्याकडे मी गेली आणि त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला हॉल कुठे दिसला? म्हणजे पत्रकाराने विचारलं. हा सांगते आहे. तर मी चला स्वतः गेलेले का तुम्ही? तो हो आम्ही स्वतः गेलेलो. मग चला सांगलं मला दाखवा. तो हॉल मिळत नाही. त्याच्यावर त्यांनी दाखला दिलेला का हॉल आहे. गेले 15 लाख. कधीचा विषय आहे हा? झाले 2 वर्षापूर्वीचा. म्हणजे आत्ता त्याचा निर्णय मी आणले, सर्व कागदपत्र आहेत माझ्याकडे. तो हॉल मिळतच नाही. तो सांगतात हॉल आहे. मला हॉल तुम्ही म्हणता तो कोणत्या निधीतून सँक्शन झाला होता? तो पर्यटन स्थळ म्हणजे पर्यटन स्थळमधून. आता तसंच तोच मुद्दा म्हणजे कसं आहे, तो आमचा मंदिराचा भ्रष्टाचार आहे मोठा. म्हणजे तो मला तरी वाटतं का मंदिरात टाकला आहे का, पण त्याची नोंद काहीच नाही मिळत. जर मंदिरात समजा मंदिरात त्यांनी टाकलं असतं तर शासनाची पाटी पाहिजे होती ना, का हा 15 लाखाचा हॉल आलेला आहे आणि या निधीतून झालेला आहे. असं कोणतीही पाटी तुम्ही जाऊन बघा त्या मंदिरात. ह्याच्यासाठी मी धर्मादायुक्ताला हे केलं का ही ट्रस्ट आहे का, ते बोलतात म्हणजे ग्रामसभेत हे प्रश्न आलेले होते. हे माझं प्रश्न नाहीच, हा ग्रामसभेत लोकांचा प्रश्न होता का ह्या मंदिराचा हिशोब का नाही होत अद्याप. मग मी तो विषय मी ग्रामसभेत मांडला का ह्या मंदिराचे ट्रस्टीज कोण आहे. तर त्यांच्याच एक म्हणजे मागील उपसरपंचाची बहीण आहे, ती सदस्य आहे आताची ग्रामपंचायतची. तिने मला एक रिसीट दाखवले, हे बघा ही ट्रस्ट लिगली आहे. मग आम्ही काही गप्प बसलो, आता लिगली आहे तर काय करणार. पण मला तरी वाटतच होतं का काहीतरी चूक आहे, कारण त्यांना ट्रस्टकडून हिशोब पाहिजे होता. तर म्हणजे लोकांना ग्रामस्थांना हिशोब पाहिजे होता.
तर ते काय बोलले, ग्रामस्थांना हिशोब पाहिजे ना तर मंदिरात यायचं, ही ट्रस्ट लिगली आहे. मग मला तसं वाटतच नव्हतं, कारण हिशोब काही भेटतच नव्हतं. आज 19ला मंदिराचं उद्घाटन झालं आहे. 19 ते 26 या काळात कधीही हिशोब दिलेला नाही मिळेल. आणि जवळजवळ 90 ते 1 कोटीचं तो मंदिर आहे. तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन बघा तिकडे, ते वर्गण्यांचं आहे. बाकी मग 15 लाख कुठे गेले? हॉल जर त्यांना वाटत असेल का हॉल त्याच्यात टाकला आहे, मग तो 15 लाखाचा हॉल कुठे टाकला त्याने? मला हा पण प्रश्न आहेच ना. मग मी गेली धर्मादाय आयुक्ताकडे, तिकडून माझी एक केस चालू झाली. त्याच्यात आत्ता निर्णय आला तो, म्हणजे झालं 1 महिना झाला निर्णय येऊन. त्याच्यात तिथून डायरेक्टली लिहून आलं का ही ट्रस्ट खोटी आहे, कुठची ट्रस्ट मिळत नाही. ह्या खजिनदाराकडून, खजिनदार म्हणजे मागील उपसरपंच, ह्याला 32 लाखाची वसुली लागलेली आहे. पण मला 32 लाख पण नको आहेत, मला 1 कोटीचा हिशोब पाहिजे. मी पुन्हा पुढे त्याचं पुढच्या कोर्टात गेले का हा हिशोब 32 लाखाची वसुली नाही मिळत, हा पुरा मला 90 ते 1 कोटीचा, कारण तो गावकऱ्यांचा प्रश्न, माझ्या ग्रामस्थांनी, हा श्रद्धेचा विषय आहे. प्रत्येकाने जवळजवळ म्हणजे बिल्डरांनी पण 5-5 लाखाच्या देणग्या तिकडे लिहिलेल्या आहेत. 5 लाखाच्या, कोणी 5.5 लाखाच्या दिले, तिकडे 5 लाखाचं लिहिले आहेत. आणि जशा व्यक्ती सांगतील ना तशी नावं लिहितात येऊन. मॅडम मला एक सांगा, तुम्ही आता या ठिकाणी गंभीर मुद्द्यावरती आरोप केलेला आहे, हा मोठा विषय आहे की तुम्ही म्हणतात की मोठमोठ्या बिल्डरने 5 लाखाहून जास्त तुम्हाला देणगी दिलेली आहे. मग त्यांची काही पावती त्यांच्याकडे आहेत का? असं काही त्यांच्याकडे कोणतीच पावती नाही मिळत. पावत्या त्यांनी काय केल्या माहिती आहे का? मोजक्याच दिल्या प्रत्येकाला. आणि आमचा नियम कसा ठरवलेला, प्रत्येक घरोघरी 5,000 असेल तर त्याचं नाव येईल ह्याच्यावरती, आणि 2,000 पावती भेटेल. ह्यांनी 5,000चं लिहिलं आहे तिकडे, पण त्याच्यात कितीतरी 5,000 आहेत ना, त्यांची नावं गायब आहेत. आणि 2,000चं तर नामनिशाणच नाही मिळत. बरोबर? नाव काय मॅडम? कोण? ट्रस्टचं नाव काय? ती दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अशी त्यांनी केलेली होती, पण ती ट्रस्ट नाहीच मिळत. नोंदणीकृत नाही. मग आता त्यांनी आम्हाला धर्मादाय आयुक्तांनी एक हे दिलं आहे का, आता तुम्ही ट्रस्ट बनवा. गावसभा घ्यायची की ग्रामसभा घ्यायची? तर आत्ताच मागे 26 जानेवारीला जी ग्रामसभा झाली त्यात विषय झाला का, तुम्ही तर ग्रामसेवक साहेब बोलले का मी मार्गदर्शनासाठी पाठवलं आहे तिकडे, का गावसभा घ्यायची का ग्रामसभा घ्यायची, ह्याच्यासाठी ते पेंडिंग आहे. म्हणजे ती ट्रस्ट ही खोटे, पण त्यांनी तिकडे बॅनर लिहिलं की ही ट्रस्ट आहे. ते मला ग्रामसभेत पूर्ण एक व्यक्ती त्या ट्रस्टीजवर येतो बोलेला, कोणाच्या बापाची हिंमत आहे का ही ट्रस्ट खोटी ठरवायची? आणि तो मी खरं करून दाखवलं का माझ्या बापाची काय माझी हिंमत आहे का ही ट्रस्ट खोटी आहे असं. मॅडम एक सांगा की तुम्ही म्हणतात की त्या मंदिराच्या बाजूला एक सभागृह म्हणून आला होता, त्याचं देणगी म्हणून रक्कम 15 लाख रुपये जो शासनाचा निधी होता. हो. मग अशा वेळी ग्रामपंचायतचा काही ठराव किंवा अशा ग्रामसेवकावरती तुम्ही काही कारवाई केली आहे का? काहीच ठराव बिराव नाही. ठराव घेतले असतील त्यांनी, बघा इथे त्याचं काहीच मिळत नाही. आपल्या सचिवांना म्हणजे ग्रामसेवकांना मी एक RTI टाकलेला का तुमच्याकडे ग्रामपंचायतची नोंदणी म्हणजे ठराव दिलेला आहे का? यांनी कोणताही ठराव घेतला. त्यावेळेस सत्ताच त्यांची होती. इथे सगळं बेकायदेशीर. हे बघा तुम्हाला सांगते ना, आजही हा सरपंच त्यांच्या याच्यात गेलेला आहे, म्हणजे पक्षामध्ये. त्याने खोटे लेटर घरी नेऊन ठेवल्यात. हा फॉर्मॅट नाही मिळत आमच्या ग्रामपंचायतचा. हे बघा LOC दिलेले आहे बघा. आणि ह्याचा ठराव बिराव काहीच नाही. ग्रामपंचायतमध्ये कुठचा ठराव नाही, मासिक पण नाही, ग्रामसभेत पण नाही. प्लस ही LOC कधी गेलेली आहे? 2020ला. ह्याची सहीन कोण करतो? प्रमोद शेलार, 2023चा सरपंच. तसंही काही असेल तर तो विषय मासिक मीटिंगमध्ये घ्यायला पाहिजे होता ना. आणि हा फॉर्मॅट पण नाही आहे आमचा. डायरेक्टली बनावट लेटर हेड घरी घेऊन गेलाय. ह्याची तपासणी झाली पाहिजे ना. आणि असे किती NOC दिले असतील याचा आपल्याला काही अंदाजच नाही. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमाने प्रशासनाला काय विनंती करू? माझी प्रशासनाला एकच विनंती राहील की या भ्रष्टाचारांना लवकर शिक्षा भेटावी, नाही तर हा गाव विकला जाईल. आणि बघा सर्व लोक कसं असतं ना, ते काय विचार करतात गावात किती देणगी ते ह्या लोकांना माहिती नसतं. त्यांना वाटतं काय आपण ग्रामपंचायतकडे तक्रारी करायला गेलो, आम्हाला रस्ते पाहिजेत, पण अरे पण गावाकडे निधी नाही ना मिळत. पण हा निधी राहील कसं काय? सरपंच इथून त्याच्या खिशातच भरतोय. मला हेच विषय म्हणजे सर्व प्रशासनाला विचारायचं आहे का हे तुमचं जर बंधनं नसतील कोणतेही, इथे अधिकारी पण सेट झालेले असतील
तर कोणत्याच गावाच्या विकासाला म्हणजे कधीच चालना भेटत नाही. आणि जर का एखादी प्रामाणिकपणे कोणती येईल म्हणजे व्यक्ती काम करावं अशी इच्छा असते, त्याला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक केसेसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कामाला किती अडथळे देतात तुम्ही, ह्याचा विचार तुम्ही स्वतः अधिकारी लोकांनी कागदपत्रांनी तपासावा. फक्त कोणी सांगतंय आणि तुमचे अधिकारी येऊन इकडे लिहून जातात, पण ते कसे लिहितात किंवा त्याच्यावर पुरावे आहेत की नाही. मी प्रोसिडिंग तपासा, स्टेटमेंट तपासा, कॅशबुक तपासा. एवढ्या खोलात जातच नाही. तुम्हाला आयतं भेटते आणि ते लिहून तुम्ही पुढे पाठवतात. त्याच्यावर विचार करणारे पण ते खोलात जात नाही. मी तुम्हाला माझ्यावरूनच सांगते, माझी जी केस चालू आहे, माझ्या केसवर काय भरलेलं आहे तुम्हाला सांगते. माझ्यावर कोणती केस केलेली आहे त्याने, का मी ती रेवती बिल्डर्सला विनंती अर्ज म्हणजे विनंती अर्ज नाही केला का घरपट्टी वसुली केली. जी घरपट्टी अगोदरच लागलेली आहे ना, मी वसुली करणारी कोण आहे. जी थकीत घरपट्टी होती तिथे मी त्या लेटरमध्ये लिहिले का माझ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करा, माझे कर्मचारी येतील आणि त्यांना सहकार्य करा काही घरपट्टी भरा असं. का तर तो एकमेव माध्यम आहे आमचा गाव चालवण्यासाठी. स्वनिधी, ग्रामपंचायतचा निधी म्हणजे कर, हा एकमेव माध्यम आहे का गाव त्याच्यात आपण सुधारवू शकतो, बरोबर. तर त्याने काय वळण दिलं, मी खंडणी वसूल करते. अरे पण अधिकाऱ्यांनी पण वाचा ना, मी तिथे विनंती अर्ज केला आहे आणि मी लोकप्रतिनिधी आहे, तर मला तेवढं तर अधिकार तरी द्या ना. मग मला कशाला सांगतात. मग मी एक दिवशी मला एक अधिकारी असे बोलले का मॅडम तुम्ही महिला संघटिका का टाकलं आहे, म्हणजे शिवसेना महिला संघटिका मी आहे बोईसर विधानसभेची, तुम्ही फक्त उपसरपंच टाका ना. आता साहेब सांगितलं मी उपसरपंच टाकलाय, हाच तर गोंधळ झाला आहे, त्याच्यावरचं केस आहे माझ्यावर. मग मी उपसरपंच आहे का नाही ते तुम्हीच सांगा. मी हा प्रश्न पण त्यांना केला. परत दुसरा एक, छत्रपती शिवाजी महाराज बांधले म्हणून. हा छत्रपती शिवाजी महाराज बांधणं हा कितीतरी अभिमानाची गोष्ट आहे. अरे ज्या राजांनी पूर्ण महाराष्ट्राचे सातबारे घडवले, त्या महाराजांना तुम्ही 4 फूट जागा नाही देऊ शकत. ह्या गावाची शोकांतिका मी सांगेल, ज्यांनी विरोध केले त्यांच्यासाठी सांगते. विरोध हा फक्त 17 जणांनी केलेला होता, ते पण एकाच फॅमिलीतले, बरोबर. एका म्हणजे बायको, मुलगा, सगळे साईन, अशा 17 जणांच्या साईनने तो अर्ज आलेला होता ग्रामपंचायतला अर्ज आला म्हणून सरपंचाने माझ्या विरोधात केस केली. आणि जेव्हा मी बोलली की ही अफजल खानाची औलाद आहे कोण, तेव्हा मला ग्रामसभेत का आम्ही अफजल खान आहोत का. अरे जे महाराजांच्या विरोधात आहेत तर तुम्ही अफजल खानच आहेत मी सांगते. आणि त्याच्यासाठी मला लाज नाही वाटत सांगायलासाठी, कारण महाराजांचे विचार जे आपल्या पुढच्या पिढीला भेटावे हा उद्दिष्ट आमचा होता. आज छत्रपती शिवाजी महाराज आमच्या गावात आहेत. प्रत्येक येणारी बाहेरची व्यक्ती इथे नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. हा माझ्यासाठी मी सांगते ना अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी माझा हातभार लागला हे मी खूप म्हणजे माझं मी सांगते ना माझी पुण्याई आहे ही. आणि मला आरोप आहे ना का माझं पद जाऊ दे महाराजांसाठी, तर माझी सगळी पदं गेली तरी चालतील. मी सांगते सगळी गेली तरी चालतील, पण मी असे कामं करणारच जी माझ्या समाजासाठी काय माझ्या पुढच्या पिढीसाठी हितासाठी असतील ती. मॅडम एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी की आपल्या संदर्भात, आपल्या पदासंदर्भात पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र काढलेलं आहे तुमच्या अगेन्स्ट आणि जे काही हिअरिंग चालू केली आहे, तर तो प्रकार काय आहे मला. ज्या वेळेस मी दिलीप तरेचं भ्रष्टाचाराची फाईल पुढे केली, पहिली फाईल माझी होती भ्रष्टाचाराची. तिथे ऑडिट झाली, समिती नेमली, सर्व झालं. ह्यांनी लगेच माझ्यावर केस केली. काही ह्यांनी बेकायदेशीर कामं केलं, सरपंचाच्या वापरचा गैरवापर केला. पण मी कोणताही गैरवापर केला. जी कामं केली आहेत ती सरपंचाचा ठराव आहे ना, तिकडे तू साईन केलेली आहेस ना, त्या ठरावाची अंमलबजावणी मी केले. मी तुझ्या गैरवापर कोणताही केलेला नाही हे मी लिखित तिकडे लिहिलेलं आहे ना. पण माझं एकच म्हणजे ह्यांना पण अधिकारी जे आलेले होते त्यांनी ते वाचन का नाही केलं. मला एक ग्रामसभेचा पण मी ग्रामसभा घेतली असा पण माझ्यावर आरोप लावलेला आहे. जी ग्रामसभा त्याच्या अगोदरच्या ग्रामसभेत ह्या सरपंचानेच ठरवलेली होती, कारण आपल्या भगवान बिरसा मुंडांचा तिथे विषय आलेला होता ग्रामसभेत. तर सरपंच साहेब काय बोलले, आपण ना सगळे म्हणजे गावकरी जमा झाले पाहिजेत ह्या सभेसाठी, भगवान बिरसा मुंडांचा पुतळा आहे म्हणून.
म्हणून त्यांनी पुढची ग्रामसभा हे केली 13/8ची. ही कोणी ग्रामसभा जाहीर केलेली? सरपंचाने. 19 कितीची होती ती? 19/7ची काहीतरी ग्रामसभा होती ती. तेव्हा त्यांनी जाहीर केलं का आपण ग्रामसभा पुढची घेऊ. भगवान बिरसा मुंडांचा विषय आहे तर जरा संवेदनशील आहे ना, मग सर्व गावकरी जमले पाहिजे होते. ह्याला काय झालं, मागील समजा उपसरपंच असतील कोणी असतील त्याच्या जोडीला, ज्या दिवशी 13 तारखेची सभा यायची त्यावेळेस यांनी सभा घेण्याचं नाकारलं. पण त्याने अजेंडा पण काढलेला ना काय सभा नाही होणार असं. मग आता अजेंडा ग्रामसेवकाने काढला का? कारण ती ठरलेली ग्रामसभा होती ना, लोकांनी त्याच्यासाठी सुट्ट्या टाकलेल्या होत्या आणि ती ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेचा विषय होता भगवान बिरसा मुंडा आपल्या गावात पाहिजे की नाही पाहिजे. सगळ्यांनी बहुमताने तो पास केला. आणि ह्याने मला काय सांगितलं का ग्रामसभा तू घेतली आणि माझं जे मी पोचपावती म्हणून असं हे पोच म्हणून सही केलेली ना ती CU कडे जमा केली. ह्याच्यानंतर मागील ग्रामसेवकांकडे मी RTI पण टाकले का तुम्ही ओरिजिनल दाखवा. ह्याच्यानंतर आता हे शिंदे साहेब आले ते एक दिवशी मी असंच कागदपत्र चालताना मला ते आढळलं का फक्त ग्रामसेवकाने अजेंडा काढलेला होता. मी RTI मार्फत तो अजेंडा मिळवला, त्याच्यात फक्त ग्रामसेवकाने सही केलेली आहे हे मी सिद्ध पण केलं. प्लस ग्रामसेवकाने तिथे लिहिलेलं होतं का मॅडमने ही पोच म्हणून दिलेली आहे, कोणताही अजेंडा त्यांनी काढलेला नव्हता. पण ही ग्रामसभा कोणासाठी होती? पेसा ग्रामपंचायतचं वर्ष म्हणजे भगवान बिरसा मुंडांचं आपल्याला बहुमताने हे करायचं होतं ना, स्मारक बांधण्यासाठी बहुमत घ्यायचं होतं, याच्यासाठी होती. मग तू का पळालास? आणि तू पळाला तर तू उद्या सांगतील मी आजारी होतो. तर त्या दिवशी 13 तारखेला आपला अमृत महोत्सव होता. तू सकाळी झेंडावंदनला आला आणि मग तू कुठे पळाला आणि तुला कोणी पळवलं? मग ही ग्रामसभा झाली ही काही योग्य होती का अयोग्य होती? तुम्हीच सांगा. आणि मी एवढं पुरावे देऊन सुद्धा ही माझी फाईल मोठ्या नेत्यांना आणून तुम्ही पुढे नेऊन तर ह्याच्यासाठी मी गप्प नाही बसणार. ह्याच्यासाठी माझा पण उपोषण राहील. तुम्ही जर तुमच्याकडे मी जर सगळे पुरावे देत असू आणि तरीही तुम्ही मला सांगतील की म्हणजे बेकायदेशीर किंवा अरे पण पुरावे दिलेत ना, मी कोणती ग्रामसभा घेतलेले अजेंडेचं पण आहे किंवा मी विनंती अर्जाचं पण आहे, मी सगळे तुम्हाला पुरावे दिलेत, सरपंचाचे ठराव दिलेत, तरीसुद्धा तुम्ही मला सांगतात का मी सरपंचाचा गैरवापर केला. तर मी काम केलं म्हणून मी गैरवापर केला का? जे सरपंचाने करायला पाहिजे होतं ते मी करून काय मी चुकी केली का? मला गावाचा विकास करणं माझा अधिकार आहे की नाही? सरपंच जरी थेट जनतेतून आला तरी आम्ही प्रत्येक वार्डला फिरलेले आहेत. सरपंचाला आम्ही खुर्चीत आणून फक्त बसवलेलं आहे, पण ही अशी चुकीची कामं करायला नाही बसवला नव्हता. आम्हाला वाटलं आमचा सरपंच हा सुशिक्षित आहे आणि तो नक्कीच आम्हाला मदत करेल. मागील सरपंचासारखा फक्त सहीचा होणार नाही ठोकळा की घरी जाऊन सह्या आणायचे, पण आजही तेच घडत आहे. आज सरपंच कधी ग्रामपंचायतमध्ये येते त्याच्या सह्या आणायला आमचा कर्मचारी त्याच्या घरी जाऊन सह्या आणतो. ही शोकांतिका आहे. आणि त्याच्यासाठी मी आता म्हणजे ग्रामसेवकांना पण बोलली, सर तुम्ही कंप्लेंट का नाही करत? मग जर का असं असतं एखाद्या लोकांची समजा रहिवासी दाखला पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याचं काही पटकन त्याला अर्जंट असतं त्यावेळेस सरपंच नसतो ना. पण हे कोणी सांगू शकत नाही. इथे प्रूफ लागतं ना सगळ्यासाठी. सरपंचाला अशी तक्रार केली, सरपंच 2 दिवस येऊन बसेल. आजही तुम्हाला सांगते ना, चेकवर साईन करायचं त्याच्या घरी जायचं, कारण त्याने सर्व लेटर हेडच नेऊन ठेवलेत तिकडे. हा अधिकार म्हणजे गैरवापर फक्त तुम्हीच करायचा आणि मग सांगायचं आम्ही आदिवासी समाजाचं आहोत म्हणून आमच्यावरही अन्याय होतात. अरे आदिवासी समाजासाठी मी तळमळीने लढते आणि मी कोणावर पण मी एका चोराला सोडणार नाही, मग तो कोणत्याही समाजाचा असू दे. मी तो आगरी समाजाचा असू दे नाहीतर आदिवासी समाजाचा असू दे. ज्याने माझ्या गावाचं विकण्याचा प्रयत्न केला किंवा गाव लुटण्याचा प्रयत्न केला त्या कोणत्याही व्यक्तीला मी सोडणार नाही. आणि तुम्हाला सांगते ना, हा संघर्ष तर खूपच मोठा आहे. याच्यासाठी लढाई पण खूप मोठी होते आणि माझी घुसमट जी होते म्हणजे ग्रामपंचायतमध्ये पण का मला काही वाचायचं असेल तर RTI टाकूनच वाचावं लागतं, कारण मला अधिकार नाही मिळत. मला सांगतील हे तुम्हाला अधिकार नाही मिळत. मग हे उत्तरं भेटणार कधी? जेव्हा RTI टाकू ते 15 दिवसात भेटतील आणि त्याच्यावर पुन्हा मी वाचन करेन. तुम्हाला हे आता ज्या वेळेस ही कॅशबुक बघितली परिवार बिल्डिंगची, कारण मला परिवार बिल्डिंगचंच भेटलं
हे जेव्हा ते मला सह्या भेटल्या कस्टमरकडून मी जेव्हा पावती 1-2 मला भेटल्या तेव्हा मी सगळं काढलं. मग त्या कस्टमर लोकांकडून पावत्या गोळा केल्या आणि ह्याने किती पावत्या दिल्या. ह्याच्यात जी परिवार बिल्डिंगची त्याने कॅशबुकवर लिहिलेलं परिवाराचं, ही परिवाराची घरपट्टीची वसुली मिळतच नाही. त्याने जेव्हा मी RTA टाकला तेव्हा त्याने फक्त लिहिलं तिकडे सरपंचाने का ही परिवाराची, पण त्याची तफावत किती मोठी आहे. ही अधिकाऱ्यांनी तपासा ना. मी तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांना पण एवढे प्रूफ देऊन सुद्धा तुम्ही काहीच कारवाई का नाही करत. अरे माझं खरोखर सांगते ना, माझं मन म्हणजे ते ग्रामपंचायतमध्ये गेलं ना का माझ्या समोर लूट चालली. ह्याच्यात बरेचसे या तुम्हाला सांगते ना, ही परिवारचंच तुम्ही समजू नका. ही पूर्ण जर कॅशबुक आणि त्याची टोटल मारली ना तर 1000 घरपट्टे ह्या वर्षी लागलेले आहेत. हां 1000 याची कितीतरी मोठी तफावत आहे. ही तपासली पण पाहिजे मी सांगते. नाहीतर अधिकारी येतील तुम्हाला आयतं काय घेऊन जातील, हे चालणार नाही. कारण माझ्याकडे पूर्ण हिशोब आहे हा. आणि माझ्याकडे बँक स्टेटमेंटसाठी आता मी पुन्हा RTA टाकलेलं आहे. हे सगळं भेटत नाही एवढं. खूप ह्याच्यासाठी ना खूप मोठं तुम्हाला सांगते ना, दिवसाचं रात्र आणि हे हिशोब जुळवायला आज आमची काय तळमळ चालली आहे ना, हे गावाला पण कळत नाही. मी सांगते जी पोरं आहेत, जी तरुण पिढी, समजा तरुण पिढी काय जी ग्रामसभेत गोंधळ घालतात. अरे तुम्ही 1 बिअरच्या बॉटलसाठी नका ना गोंधळ घालू. आपल्या 1 बिअरच्या बॉटलमध्ये आपलं गाव लुटलं जाते. ज्या एका कुटुंबाचं पोट भरायलासाठी तुम्ही पार्ट्यांच्या अधीन जाता आणि ग्रामसभेत माझ्या विरुद्ध गोंधळ करता, त्यावेळेस स्वतःच्या मनाला विचारा का हे आपलं कुटुंब नाही भरत. आपण फक्त, मी तर सांगते ना, आपल्या देशाला सर्वात टॅक्स कोणता मिळतो? दारूचा म्हणजे मिळतोय. पण त्याच दारूने आपली तरुण पिढी किती वाया गेले आणि तेच गाव लुटायला किंवा शासनाचा पैसा लुटायला खरोखर त्यांचं सहकार्य लागतं. आणि प्रत्येक ग्रामसभेत जवळजवळ 15 ते 20 पोरं येतात आज. आणि माझ्या कोणत्याही प्रश्न मी जर विचारलं ना त्याच्यावर माझ्यावर तुटून पडतात. एवढा मोठं मी पोलिसांना पण आणून, पोलीस फक्त बघतात. आमचा हा अधिकार नाही. आम्ही त्यांना काय, मला शिव्या देऊन सुद्धा जातात. मी किती मोठं संघर्ष करते हे मला, कारण ती 15-20 पोरं आहेत ना, ती एवढे जोराजोरात, कारण ती सर्व प्यायलेली असते. हा अधिकार कसा काय, म्हणजे आपण संघर्ष करायचा कसा काय? कारण ती पहिल्यापासून त्यांच्या फक्त ग्रामसभा असले की 1-2 तास अगोदर पार्टी देतील आणि एवढा गोंधळ घालतात ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक दिवशी, खरोखर मी सगळ्या पत्रकारांना सांगते, तुम्ही एक दिवशी आमच्या ग्रामसभेला या आणि माझ्या कोणत्या प्रश्नाला असं चांगलं उत्तर, फक्त मला जरासं कचाट्यात पकडायचं झालं ना, संपूर्ण पोरं माझ्या अंगावर धावून येतात. माझे व्हिडिओ पण आहेत ते तुम्ही. बायकासुद्धा अशा तयार करून ठेवलेत ना, तरीसुद्धा मी आज म्हणजे लढा देते का, तर मी हे खरं करून दाखवेल. कारण मी जर बसली ना गुपचूप तर कोणीच इथे पुढे येणार नाही. कारण हे आपलं काम नाही, हेच असं बोलतात. सर्व काय बोलतात, तुला काय भेटतं हे करून, शेवटी काय भेटणार आहे तुला? मला समाधान भेटतं. मी सोशल वर्क, मी एक समाजकारण करते, मला समाधान भेटतं. आणि मला सुखाने झोप लागते त्याच्यासाठी का मी माझ्या गावासाठी काहीतरी करू शकतो आणि या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध लढते. हे मला चांगलं मन समाधान वाटतं माझ्यासाठी. सर तुम्ही काय म्हणाल की आता जो असा गोंधळ कारभार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचे सर्व पुरावे घरत मॅडमकडे आहेत, तर तुम्ही शासनाला किंवा प्रशासनाला तुमच्या सदस्याच्या माध्यमाने काय मागणी करणार? भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आता शांत बसून चालणार नाही. कृती व्हावी, निश्चय व्हावा. उपाय आता उरला नाही. ह्या माध्यमातून हेच सांगेल की सर, जे गावात भ्रष्टाचार घडत आहे तो गावासमोर यावा आणि गावासाठी कोण कार्य करतं आणि आपलं पोट भरण्यासाठी कोण काम करतं हे गावाला दाखवून देण्याची आता गरज आहे. आणि मी युवा पिढीला नक्की सांगेल की आता ह्या गावासाठी आपल्याला युवा पिढीला उतरावं लागेल. कारण की आता जो काही काम करायचं आहे ते युवा पिढीला करायचं आहे, हेच सांगेल सर. एक शेवटचं मी बोलते फक्त, आमच्याकडे जो सुशिक्षित वर्ग आहे, माझी युवा पिढी जी सुशिक्षित आहे, ती माझ्या मागे एकदम खंबीरपणे पाठीशी उभी आहे. आणि आज ग्रामसभेत, तुम्ही ह्या ग्रामसभेत माझ्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला आणि त्याच्यासाठी मी माझ्या म्हणजे पोरांना जे आहेत माझ्या पाठीमागे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी खंबीरपणे, त्यांचे खूप खूप धन्यवाद
म्हणजे मानेल की आज तुमच्यासारखी पोरं जर माझ्या मागे असतील तर नक्कीच या भ्रष्टाचारांना आपण गाडूच आणि असल्या सरपंचाला पदावरून नक्कीच हटवू. त्याच्यासाठी मला प्रशासनाची पण मदत लागेल, तुमची पण लागेल, त्याच्याशिवाय हे कार्य घडू शकत नाही. मॅडम तुम्ही काय म्हणाल?